ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध होतोय। शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांनीही विरोध केलाय। अभिजित अडसूळ अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे, तर 4 एप्रिलला अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि याच विषयी अभिजित अडसूळ यांच्याशी बातचीत सुद्धा केलेली आहे, तीही आपण बघणार आहोत। दरम्यान नवनीत राणा यांना सगळीकडूनच विरोध होताना दिसतोय। एकीकडे विरोधक आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आणि महायुतीतील नेते त्यांना विरोध करताना दिसत आहेत। अभिजित अडसूळ यांनी तर त्यांच्या विरोधामध्ये दंड थोपटल्याचं दिसून येतं। आणि याविषयी अभिजित अडसूळ यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना भाजपची उमेदवारी देण्यात आली। पाहायला गेलं तर महायुतीमधून शिंदे गटाचा विरोध होता आणि प्रहार संघटनेचा देखील विरोध होता, मात्र तरी देखील नवनीत राणांना उमेदवारी मिळाली। आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अमरावती लोकसभेवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला होता। अभिजित अडसूळांनी थेट लोकसभेची मागणी केली होती। याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ आहे। तर काय सांगणार, नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली, तुमची काय भूमिका असणार? आम्ही आमचा उमेदवारी अर्ज ऑलरेडी उचललेला आहे आणि लवकरात लवकर सर्व पक्षी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर कशा पद्धतीने ते निवडणूक लढवायची हे ठरवून आम्ही लवकरात लवकर अर्ज दाखल करू। किती तारखेला तुम्ही अर्ज भरणार आणि कोण कोण लोक तुमच्या सोबत आहेत? हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, सर्वपक्षीय नेते आहेत, सगळ्यांशी बोलून चर्चा करून एखादी चांगली तिथी चांगली वेळ काढून त्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरणार। बच्चू कडू असतील, इतर जे भाजपचे नाराज नेते आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करणार का? त्यांना सोबत घेऊन तुम्ही अपक्ष उमेदवारी निवडून लढणार का? आम्ही ऑलरेडी सर्वच्या सर्व संपर्कामध्ये आहोत आणि त्यामुळे लवकरात लवकर सर्व मिळून निर्णय घेऊ। निकाल काल आला, तुम्हाला असं वाटतं की नवनीत राणांनी रवी राणांनी भाजपच्या काही नेत्यांना हाताशी धरून सुप्रीम कोर्टात मॅनेज केलं असं तुम्हाला वाटतं का? कोणाला हाताशी धरून मला कोणी नक्की मला सांगता येत नाही, परंतु कुठेतरी दाल में काला आहे असं वाटतं नक्कीच। कारण हायकोर्टामध्ये सुद्धा जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष या निकालासाठी लागले आणि आता गेली 2.5 वर्ष आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायासाठी मागतोय। पहिल्याच दिवशी दोन्हीच्या 20 मिनिट गायब झाले होते आणि तेव्हा कपिल सिब्बल आमचे जे वकील आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की अब इस देश को भगवान ही बचा सकता है। आणि आजही 14 दिवसामध्ये निकाल लावणार असं सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने। आता महिना उलटला तरी सुप्रीम कोर्ट निकाल द्यायला तयार नाही। त्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये जी शंका सुप्रीम कोर्टाबद्दल आहे, नक्कीच मला सुद्धा त्यामध्ये तथ्य वाटतं। अमरावती लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक लढणारे सर्वपक्षीय नेते जे आहे माझ्यासोबत आहे असा जो दावा आहे अभिजित अडसूळ यांनी केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।